नमस्कार, मी आकाश जाधव. आज 6 जूनला संकल्प एज्युकेशनच्या 13व्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला मी आकाश जाधव आणि माझ्यासोबत नागेश सर आणि निखिल सर हे सोबत आहेत. आम्ही आज एक मोठी अनाउन्समेंट करणार आहोत आणि सोबतच विद्यार्थ्यांचा एक कॉमन प्रश्न आहे, त्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा या निमित्ताने विद्यार्थ्यांना मिळणार आहे. बघा, तुमच्यापैकी काही जणांनी 2025ला, काहींनी 24ला, काहींनी 23ला, काहींनी 2022ला तयारी स्टार्ट केली असेल. तयारी स्टार्ट केल्याच्या नंतर एका फुल फोर्सनं आपण सगळेजण प्री एक्झामच्या पाठीमागे लागतो. प्री एक्झामच्या पाठीमागे लागत असताना समहाऊ जेव्हापर्यंत मेन्सची परीक्षा येत नाही तेव्हापर्यंत का अभ्यास करायचा या अनुषंगाने आपली तयारी जिथे चालू असते. पण जसा जसा प्रीचा निकाल येतो आणि आपण मेन्स अपेअर होतो त्यावेळेला आपल्याला आपल्यामध्ये असलेले वेगवेगळे लॅक्युना जे ते कळून जातात की आपण कुठं मागे पडतोय. पण आपलं मन ज्या पद्धतीनं प्रीची तयारी करत असताना या सगळ्या गोष्टींचं सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करतं, तेवढं मेन्सची तयारी करत असताना आपण तुम्हाला पार्ट चाल ढकल करतो आणि ते जे दोन महत्वाचे पार्ट आहेत त्याच्यामध्ये, आणि माझ्या आधीच्या व्हिडिओ सुद्धा सांगत आलेलो आहे आणि आता सुद्धा सांगतोय, तो दोन महत्वाचा पार्ट आहे. एक म्हणजे क्रिटिकल रिझनिंग आणि दुसरा म्हणजे फायनान्शियल अवेअरनेस. ह्या दोन पार्टला आपण पाहिजे तितकं पुढे ढकलण्याचा, त्याला अवॉइड करायचा प्रयत्न जे ते करत असतो. पण समहाऊ पुढे गेल्याच्या नंतर कळतं की त्यांना अवॉइड करून चालणार नाही. तर आता आपल्याकडच्या ह्या दोन एमिनंट फॅकल्टी ह्या दोन विषयांचे एकदम चांगल्या क्वालिटीचे कोर्सेस तुमच्याकडे घेऊन आलेले आहेत. तर ज्याच्यामध्ये एकदा साधारणतः तो पाठ केला तर पुन्हा पुन्हा करण्याची आवश्यकता पडणार नाही. मागच्या साधारणतः महिन्याभरापासून आम्ही या गोष्टीवर काम करतोय आणि तो वाला पाठ तुमच्या समोर हे दोन्ही फॅकल्टी घेऊन येत आहेत आणि त्याबद्दल नेमकं काय काय कंप्लीट करणार आहेत, विद्यार्थ्यांना त्यातून काय मिळणार आहे आणि एक शेवटी आउटपुट त्याच्या आधी आणि त्याच्यानंतर विद्यार्थ्यांची तयारीची लेवल ही कशी असणार आहे ते तुम्हाला नागेश सर क्रिटिकल रिझनिंग बद्दल आणि निखिल सर जे आहेत ते फायनान्शियल अवेअरनेस बद्दल इथून पुढच्या पार्टमध्ये जे ते सांगणार आहेत. पण ते सांगत असताना माझं म्हणणं याच्यासोबत हे होतं की हा क्रिटिकल रिझनिंगचा पार्ट हा तुम्ही कसा केला पाहिजे की नाही केला पाहिजे, का केला पाहिजे, याबद्दल भरपूर चर्चा आपण आधीच्या व्हिडिओत केलेली आहे. सोबतच फायनान्शियल अवेअरनेसचा पार्ट जो निखिल सर जे ते हँडल करतात. आता निखिल सरांनी ह्याचा उपयोग हा फक्त फायनान्शियल अवेअरनेस, जनरल अवेअरनेस पुरता मर्यादित न ठेवता हा इंटरव्ह्यू मध्ये कसा महत्वाचा आहे किंवा ह्याची तयारी जी आपण लेखी परीक्षेसाठी करतो ती इंटरव्ह्यू साठी कशी महत्वाची आहे, तिथं कशा पद्धतीने मार्क वाढू शकतील, हा सुद्धा पार्ट तुम्हाला इन डिटेल जे ते सांगणार आहेत. तर मी वन बाय वन एकेका फॅकल्टीला जे ते तिथे सांगतो की आपण साधारणतः क्रिटिकल रिझनिंग बद्दल काय घेणार आहोत, आपण फायनान्शियल अवेअरनेस बद्दल काय घेणार आहोत, ते वन बाय वन सांगावं. इथून पुढे मी आणि निखिल सर इथं थोडंसं बाजूला येतो आणि तेवढ्या वेळेमध्ये क्रिटिकल रिझनिंग बद्दल नागे सर सांगतील आणि त्याच्यानंतर निखिल सर जे ते डिटेलमध्ये फायनान्शियल अवेअरनेस आपण काय घेतोय आणि कसं कसं करतोय तो मला पुढे कंटिन्यू करतील. धन्यवाद. थँक्यू सो मच सर. सर्वात अगोदर क्रिटिकल रिझनिंग जो तुमचा एक महत्वाचा पार्ट असतो लॉजिकल रिझनिंग, त्याच्या बरेचसे मुलं काय म्हणतात की सर क्रिटिकल रिझनिंग नेहमी आम्ही त्या ठिकाणी ऑरला ठेवतो. ऑरचा अर्थ असा असतो की आम्ही त्याला ॲज अ ऑप्शनल पाहतो, पण तो टॉपिक किंवा तो सब्जेक्ट जो पार्ट आहे लॉजिकल रिझनिंगचा त्याला ऑप्शनल ठेवायची गरज नाही. कारण की आताच्या SBA PO असेल, त्याच्यानंतर SBA क्लर्क असेल किंवा इतर जे पण तुमचे PO आणि मेन्स एक्झाम्स असतात, खास करून त्याच्यामध्ये क्रिटिकल रिझनिंग जो नावाचा हा एक पर्टिक्युलर सब्जेक्ट किंवा एखादा पार्ट आहे तुमचा लॉजिकल रिझनिंग, तो फार चांगल्या मार्काला विचारत असतो. जवळपास त्याचा 9 ते 12 मार्काला त्या ठिकाणी वेटेज जो आहे तो तुमच्या एक्झाम्समध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतं. म्हणजेच ओव्हरऑल 20% ऑफ द पेपर जो आहे तो बऱ्यापैकी तुमचा क्रिटिकल रिझनिंगचा त्या ठिकाणी येऊन जातो. सो आता आपण ह्या आपल्या प्लॅटफॉर्मवरती म्हणजे संकल्प 2.7च्या ऍप्लिकेशनवरती नवीन 2 कोर्सेस त्या ठिकाणी घेऊन येतात. त्यातला पहिला कोर्स असणार आहे तो म्हणजे क्रिटिकल रिझनिंग. मी त्या ठिकाणी तुम्हाला गाईड करणार आहे आणि सोबतच निखिल सर असतील जे तुम्हाला त्याबद्दल सांगतील आता कसं कसं त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी महत्त्वाचं असणार आहे. म्हणून सर्वात अगोदर आपण पाहणार आहोत क्रिटिकल रिझनिंग मध्ये काय काय इम्पॉर्टंट, किती मार्काला कुठे कुठे विचारलं जातं. सगळ्यात आधी SBA PO जर तुम्ही मेन्स भरा त्याच्यामध्ये तुम्हाला कमीत कमी 10 ते 12 क्वेश्चन्स हे केवळ आणि केवळ क्रिटिकल रिझनिंगचे येतात. आता प्रश्न असा आहे की सर ह्या क्वेश्चनला सॉल्व्ह करायला जास्त वेळ लागत नाही का? कारण की जर तुमच्याकडे प्रॉपर नॉलेज असलं तर ते क्वेश्चन विदिन 1 किंवा 2 मिनिटात सॉल्व्ह होतात आणि प्रत्येकन त्या मुलाला त्यांनी सेक्शनल कट ऑफ जो असतो त्या ठिकाणी शॉर्ट टर्ममध्ये निघून जातं. सोबतच SBA क्लर्क मेन्स सुद्धा 9 ते 11 मार्काचा वेटेज आहे आणि ज्या IPS PO मेन्स त्याच्यामध्ये 8 ते 12 मार्काचा वेटेज असणार आहे. तर आता ह्या कोर्समध्ये कसं कसं तुमचं असतं त्याच्याबद्दल बोलूयात. सगळ्यात अगोदर
हा जो कोर्स आहे तो सुरुवात होतोय 10 जून पासून. म्हणजेच 10 जून पासून आपण क्लासला सुरुवात करतोय. दररोज जे तुमचा क्लास असणार आहे, कमीत कमी त्या क्लासचा टायमिंग जो आहे तो मोठा-मोठा 3 वाजता दुपारी त्या ठिकाणी मी ठेवणार आहे आणि प्रत्येक जो आपला क्लास आहे तो जवळपास 90 ते 100 मिनिटाचा असेल, म्हणजे दीड तासाचा आपला क्लास जो आहे तो असणार आहे. ह्यात टोटल किती क्लासेस तुमचे असतील? आता बघा YouTubeला बरेचसे त्या ठिकाणी व्हिडिओ अवेलेबल असतात. आपल्याला पण त्या ठिकाणी व्हिडिओ अवेलेबल आहेत क्रिटिकल रिझनिंगचे. पण ते तुम्हाला तिथपर्यंत घेऊन नाही जाणार, कारण ते प्रॅक्टिस सेशन असतात. तर ह्या कोर्समध्ये काय असणार आहे, क्रिटिकल रिझनिंग कुठून सुरुवात होतंय, कसं अझम्पशन असतात, कसं प्रिमाइस ओळखायचं, ह्याच्याबद्दल डिटेल प्रत्येक चॅप्टरवरती कमीत कमी 4 तुमचे क्लासेस असणार आहेत. म्हणजेच त्या ठिकाणी पाहू शकता तुम्ही, हा टोटल 30 क्लासेसचा आपला जो आहे तो पूर्णपणे कोर्स असणार आहे. 30 मिनिमम आहेत. जर आणखीन रिक्वायरमेंट असले तर डेफिनेटली त्याला आपण आणखीन 10 ते 12 क्लास अजून वाढवू शकतो. म्हणजेच एकदम हा डिटेल कोर्स तुमचा असणार आहे. क्रिटिकल रिझनिंगमध्ये जे काही तुमचे क्वेशन्स येतात, 10 जरी क्वेशन आले, जवळपास त्याची गॅरंटी मी घेतो 7 ते 8 क्वेशन तुमचे डेफिनेटली त्या ठिकाणी बनतील तुमच्या मेन्स एक्झाममध्ये. म्हणजेच प्रत्येक विद्यार्थी इनपुट-आउटपुट करतो, कोडिंग, डिकोडिंग करतो आणि जर तुम्हाला क्रिटिकल रिझनिंग जर व्यवस्थित आलं, तर बऱ्यापैकी जो तुमचा जो क्राउड आहे, तो रिझनिंगच्या मध्ये जे स्ट्रगल करतंय, त्याला त्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, बीट करू शकता. त्याच्यामुळे हा कोर्स फार इम्पोर्टंट असणार आहे. आता या कोर्सची फीस काय असणार आहे? तर कोर्सची फी त्या ठिकाणी ₹499 आहे आणि प्लस त्या ठिकाणी जी-एस-टी अप्लाय होणार आहे आणि या कोर्सची व्हॅलिडिटी जी आहे ते 3 मंथ्सची असणार आहे. म्हणजे क्लास जो आहे आपला महिन्यात दीड महिन्यात क्लास चालेल आणि त्याच्यानंतर जी व्हॅलिडिटी आहे तुम्हाला 3 महिन्यापर्यंत तो क्लास जो आहे तो बघता येऊ शकतं. आता सुरुवात होतीये 10 जून पासून. प्रत्येक एका मॉड्यूल त्या ठिकाणी काय असणार आहेत, तर प्रत्येक मॉड्यूलमध्ये 4-4, 5-5 क्लास असणार आहेत. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या कोर्सचा लिंक आहे. जाऊन डेफिनेटली चेक करा आणि आपण भेटूयात आपल्या क्रिटिकल रिझनिंगच्या कोर्समध्ये. त्याच्यावर सगळ्यात पहिला जो व्हिडिओ आहे तो असणार आहे, कशाप्रकारे तुम्हाला क्रिटिकल रिझनिंगला यूज करायचंय आणि त्याचा जो व्हिडिओ ऑलरेडी आपण अपलोड केला, जाऊन एकदा चेकआउट करू शकता. आता जो पुढचा आपला पार्ट असणार आहे तो म्हणजे कोणता? नेक्स्ट फायनान्शियल व्यवस्था. त्यासाठी मी इथं आमंत्रित करतो आपले जे सर आहेत, ही एक्सपर्ट आणि ते तुम्हाला सांगतील कशाप्रकारे त्यांचा कोर्स तुम्हाला बेनिफिशियल असेल म्हणून. थँक यू. येस, थँक यू नागेश सर. गाईज, बँकिंग ब्लूप्रिंट हा एक नवीन कोर्स मी आता बँकिंग अवेअरनेससाठी एक बनवलेला आहे. म्हणजे हा माझा मराठीत पहिला प्रयोग आहे. तर म्हणजे इन केस जर का काही मराठीत चूक झाली असेल तर यू नीड टू इग्नोर दॅट. बँकिंग ब्लूप्रिंट हा कोर्स ऑलरेडी रेकॉर्डेड कोर्स आहे. अनलाईक नागेश सरांचा जसा कोर्स 10 तारखेपासून लाईव्ह आहे, माझा हा कोर्स ऑलरेडी रेकॉर्डेड आहे. आणि हा कोर्स टोटल 35 व्हिडिओज, 50 आवर्स ऑफ ड्युरेशन आणि 6 मंथ्स ऑफ व्हॅलिडिटी. बेसिकली याच्यात 6 मंथ्स ऑफ व्हॅलिडिटी सध्यासाठी ठरवली आहे, पण 6 मंथ्स ठेवायची आहे की 3 मंथ्स ठेवायची आहे दॅट वी आर गोइंग टू कन्सिडर, बट लार्जली सध्यासाठी याला 6 मंथ्स ठेवला गेलेला आहे. आता हा जो कोर्स आहे याच्यात जो फी स्ट्रक्चर आहे तो ठेवला गेलेला आहे 699 ओनली. आणि सध्या याच्यात जो वर्धापन दिवसचा सरांनी एक उल्लेख केला होता, आकाश सरांनी, तर त्याच्यात 7 तारखेपासून तर 10 तारखेपर्यंत 3 दिवसासाठी त्याच्यात 30% डिस्काउंट सुद्धा अवेलेबल आहे. आता हा बँकिंग ब्लूप्रिंट बेसिकली याच्या पहिले माझा एक कोर्स आला होता दॅट इज कॉल्ड ब्रह्मास्त्र. आय थिंक फ्यू ऑफ यू मे बी रिमेंबरिंग इट. ब्रह्मास्त्र नावाचा मी कोर्स लॉन्च केला होता. हा 2021 मध्ये लॉन्च केला होता. त्याच्यानंतर 2022 मध्ये ब्रह्मास्त्र पार्ट 2 आणि मग ब्रह्मास्त्र पार्ट 3 असे 3 वेगळे ब्रह्मास्त्रचे कोर्सेस मी लॉन्च केलेले होते. आणि ओव्हरऑल मोर दॅन 5000 स्टुडंट्स हॅव ऑलरेडी परचेस्ड इट. They successfully watched it and they successfully implemented it in various exams. So ब्रह्मास्त्रचा हा कोर्स जो आहे तो बऱ्यापैकी पोरांनी एक्सेप्ट केला होता आणि बऱ्यापैकी स्टुडंट्सला त्याचा एक चांगला फायदा झाला होता. तर आता हा ब्रह्मास्त्रचा एक ऍडव्हान्स पार्ट आहे ज्याच्यात बँकिंग ब्लूप्रिंट मी आणलेला आहे. कोर्स जो आहे तो हिंदी आणि इंग्लिश मध्ये अवेलेबल आहे. याच्यात सगळे व्हिडिओ जवळपास 1 तासाचे किंवा 1 तास 10 मिनिट 15 मिनिटाच्या जवळपास आहे. कारण की बऱ्यापैकी एक टॉपिकला कव्हर करण्यासाठी जेवढं जरुरी आहे तेवढा कंटेंट त्याच्यात टाकलेला आहे. सोबतच याच्यात आम्ही तुम्हाला एक PDF नोट्स देतो आहे. त्याच्यासोबत तुम्हाला प्रत्येक टॉपिकवर तुम्हाला क्विज मिळतील आणि त्याच्यासोबत तुम्हाला MCQ साठी एक वेगळा पार्ट सुद्धा अवेलेबल होईल जो की एक्झाम ओरिएंटेड राहील. म्हणजे कोर्सचे व्हिडिओज, त्याच्यासोबत तुम्हाला मिळणार आहे PDF नोट्स आणि त्याच्यासोबत तुम्हाला MCQs, एवढं सगळं तुम्हाला याच्यात मिळणार आहे. आय विल शो यू इन द ॲप डायरेक्टली दॅट हाऊ इट इज गोइंग टू बी सीन. आता पहा, हा संकल्प 247 ॲपवर तुम्ही जर का बघाल तर ही संकल्प 247 ॲपवर तुम्ही गेलात, तुम्ही लॉग इन केला तर त्याच्यात तुम्हाला फक्त इथे सर्च मध्ये तुम्ही जर का बँकिंग ब्लूप्रिंट टाईप केलं, बँकिंग
ओके. आता हे बँकिंगच लिहिलं तर इथे ब्लूप्रिंट, बँकिंग ब्लूप्रिंट येत आहे. तर इथे जर का मी डायरेक्टली याच्यावरती क्लिक केलं, तर हे बँकिंग ब्लूप्रिंटचा हा पूर्ण पार्ट इथे येऊन जातो, राइट? तर हा सगळा पार्ट याच्यात तुम्हाला दिसेल आणि इथे जर का मी व्ह्यू कंटेंटवर गेलो, तर इथे बघा, इथे डायरेक्टली तुम्हाला हे सगळे टॉपिक्स दिसतील. आता एकदा तुम्ही नीट बघून घ्या. हिस्ट्री ऑफ बँक्स इन इंडिया पार्ट 1 लेक्चर 1, हिस्ट्री ऑफ बँक्स इन इंडिया पार्ट 2 लेक्चर 2, हिस्ट्री ऑफ एसबीआय लेक्चर 3, Indian Banking System Lecture 4, Formation of RBI Lecture 5, First Nationalization, Second Nationalization, Formation of RRB, ग्रामीण बँकांची स्थापना कशी झाली, का बरं झाली आणि कोणत्या परिस्थितीत झाली, सगळं इन्स्ट्रुमेंट ऑफ मॉनिटरी पॉलिसी पार्ट 1, पार्ट 2, आरबीआयचे फंक्शन्स, मॉनिटरी पॉलिसी कमिटी, डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स, इम्पॉर्टंट पेमेंट ट्रान्झॅक्शन, असे सगळे टॉपिक आहेत. तर टोटल याच्यात मी 35 व्हिडिओज जे की 27 डिफरंट टॉपिक्स मध्ये मी कव्हर केलेले आहेत. आणि त्याच्यासाठी डिस्काउंट कुपन सुद्धा अवेलेबल आहे, जो तुम्हाला सध्या टिकर लाईनवर दिसत असेल. तो डिस्काउंट कुपन तुम्ही यूज करून हा कोर्स सध्या 3 दिवसासाठी तुम्ही आय मीन 3 दिवसात तुम्ही त्याचा एक लाभ घेऊ शकता. आणि सोबतच या कोर्सचा मी एक महत्व तुम्हाला अजून सांगून देतो. बऱ्यापैकी स्टुडंट्सला असं वाटतं की जनरल अवेअरनेसचा कोर्स किंवा जनरल अवेअरनेस केला आहे तर मग बाकीची गरज नाही. नो, इट्स ऍब्सोल्युटली रॉंग. जनरल अवेअरनेस मध्ये क्लर्क मध्ये जर का 50 प्रश्न आहे आणि पीओ मध्ये 40 प्रश्न येऊन राहिले आहेत, तर त्याच्यातनं बऱ्यापैकी एक पार्ट असतो बँकिंग अवेअरनेसचा, दॅट इज फायनान्शियल अवेअरनेस. ओके, जवळपास 12 ते 15 क्वेश्चन. अपार्ट फ्रॉम दॅट, हे जे टॉपिक जे तुम्हाला दिसून राहिले आहेत, हे बेसिकली तुमचा एक फाउंडेशन ठेवतात. बँकिंगची समज किती आहे तुम्हाला याची तुम्हाला एक बऱ्यापैकी एक चांगली फ्रॉम झिरो, फ्रॉम स्क्रॅच टू स्काय, एव्हरीथिंग तुम्हाला याच्यातनं कळतं. याचा लाभ कुठं होतो? याचा लाभ डायरेक्टली तुम्हाला होणार आहे जीडी मध्ये आणि सोबतच इंटरव्ह्यू मध्ये. तुम्ही गेल्या 2 वर्षापासून जे इंटरव्ह्यू मध्ये वेगळे वेगळे क्वेश्चन्स विचारले जातात, आता माझ्या एक्सक्लुझिव्हली इंटरव्ह्यूच्या बॅचेस सुद्धा येतात. तर हे मी बऱ्यापैकी अटेस्टेड करू शकतो की फ्रॉम दिल्ली टू मुंबई, फ्रॉम बँगलोर टू कानपूर, एव्हरीवेअर जे इंटरव्ह्यू क्वेश्चन्स आहेत ते बऱ्यापैकी बँकिंगवर असतातच. आणि त्याच्यात तुमचं फाउंडेशन अतिशय महत्वाचं आहे. वेदर यू आर फ्रेशर, वेदर यू आर वर्क एक्सपिरियन्स्ड पर्सन अपियरिंग फॉर सीबीओ or LBO kind of exam also, this banking awareness is going to give you a 360-degree solution for everything. तर म्हणून जर का हा एकदा कोर्स तुम्ही केला आहे तर तुमची जनरल अवेअरनेस वाल्या सेक्शनची प्रिपरेशन चांगली होते, सोबतच तुमची जीडीची एक चांगली प्रिपरेशन होते. आरबीआय ग्रेड बी, सिडबी, नाबार्ड सारखे जे फंडामेंटल एक्झाम्स आहेत ज्याच्यात तुम्हाला म्हणजे आन्सर रायटिंग करावं लागते, तिथं सुद्धा याचा एक खूप महत्वाचा पार्ट आहे. बऱ्यापैकी तुम्ही लेक्चर पाहिल्यानंतर तुम्हाला हे समजेल. आणि एक अजून महत्वाचा पार्ट, बँकेत जर का तुमचं एकदा जॉब लागला त्याच्यानंतर तुम्हाला प्रमोशनसाठी JAIIB आणि CAIIB अशा 2 परीक्षा द्याव्या लागतात. CAIIB तर नाही, पण JAIIB चा सिलेबस तुम्ही एकदा याच्यासोबत मॅच करून बघा. तुम्हाला अक्षरशः कळेल की बऱ्यापैकी तुमची त्या लेवल पर्यंतची प्रिपरेशन याच्यातच होऊन जाणार आहे. तर हा एक कोर्स, वन्स अगेन आय एम इन्व्हाइटिंग एव्हरीवन अँड आय एम offering this course to everyone, those who are interested. So this is a course for all of you and available as a gift, as a token of love for all of you for next 3 days. तर कुपन कोड तुम्हाला टिकर लाईन मध्ये दिसत असेल तो वापरा आणि सोबतच या कोर्स साठी उत्साहाने तुम्ही बघणं सुरू करा हा कोर्स. थँक्यू सो मच. नागेश सर विल कंटिन्यू फॉर 1 more minute. So I am handing over it to Nagesh sir. Thank you. थँक्यू सर फॉर द डिटेल्ड कोर्स ओव्हरव्ह्यू. तुम्ही नक्कीच त्या ठिकाणी आपला जो फायनान्शियल अवेअरनेसचा कोर्स आहे त्याला परचेस करा, कारण की तुमच्या फायनान्शियल अवेअरनेस जे आहे ते फक्त तुम्हाला मेन्समध्येच नाही, सरांनी सांगितलं तुमच्या इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी भरपूर कामाला येणार आहे. आता सोबतच आपण काय पाहणार आहोत की सर आपला जो क्रिटिकल रिझनिंगचा कोर्स आहे तो कशा प्रकारे आपण शेड्यूल केलेला आहे. आता जर तुम्ही या ठिकाणी आलात तर तुम्ही सर्च करू शकता काय, इथे तुम्ही कोर्सेसला या, इथं सर्च केल्यानंतर तुम्हाला ऑप्शन आहे क्रिटिकल रिझनिंग मधून सर्च करू शकता. बघा इथे तुम्हाला दाखवतो सर्च करून, इथे आपण पाहू शकता, इथून तुम्ही सर्च करा क्रिटिकल रिझनिंग म्हणून, तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा तो कोर्स दिसेल. इथे आपला क्रिटिकल रिझनिंग सगळ्यात पहिल्यांदा जो कोर्स आहे तो ते दिसेल. हे पहा, इथे तुम्ही आलात आणि ह्याच्यावर तुम्ही कोड अप्लाय करू शकता. तुमचा कोड दिलेला आहे म्हणजे तुमचा आणखीन प्राइस त्या ठिकाणी कमी होऊन जाईल. तर इथून तुम्हाला बाय नावचा ऑप्शन आहे. आता सध्या माझा कोड जो आहे तो माझ्या याच्यामध्ये ऍडेड आहे म्हणून मला दिसतं व्ह्यू कॉन्टेंट. इथे पहा, इथे सर्वात अगोदर तुम्हाला त्या ठिकाणी टेलिग्रामचा ग्रुप असेल जो की डेडिकेटेडली खास करून तुमच्या ह्या
बॅचसाठी बनवलेला आहे. त्या बॅचवरती त्या ग्रुपमध्ये सगळं काही कॉन्टेंट असेल, जे काही तुमच्या इम्पॉर्टंट अनाउन्समेंट असतील अबाउट क्लासेस टायमिंग सगळं तुम्हाला सांगितलं जाईल. आणि सर्वात अगोदर जर तुम्ही ते पाहू शकता, काही व्हिडिओज मी ऑलरेडी रेकॉर्डेड ठेवलेले आहेत. हे व्हिडिओज मी स्वतः रेकॉर्ड केलेले आहेत आणि सोबतच त्या ठिकाणी जे आपले YouTubeचे क्लासेस त्याला आपण तिथं ॲड केलेले आहेत. आता पहा ऑल अपकमिंग लाईव्ह सेशन तुम्ही पाहू शकता. प्रत्येक जो आपला मॉड्यूल आहे तो या ठिकाणी मी सेपरेट केलेला आहे. सगळ्यात पहिला आहे स्टेटमेंट अझम्पशन, दुसरा आहे स्टेटमेंट कन्क्लुजन, तिसरा आहे स्टेटमेंट आर्ग्युमेंट, चौथा आहे स्टेटमेंट अँड इन्फरन्स आणि पाचवा आहे स्टेटमेंट अझर्शन असेल. नेक्स्ट आहे कोर्स ऑफ ॲक्शन, कॉज अँड इफेक्ट आणि जे काही उरलेलं टॉपिक तुमचं मिसलं असेल त्यात तुम्हाला मी ॲड करून देईल. म्हणजेच टोटल 8 तुमचे त्या ठिकाणी मॉड्यूल असतील आणि प्रत्येक एका मॉड्यूलमध्ये जे आहे ते कमीत कमी 4 त्या ठिकाणी क्लास असतील. पहिला क्लास तुमचा असेल इंट्रोडक्शनचा, सेकंड तुमचा क्लास असेल अबाउट क्लर्क लेवल, दुसरा असेल तुमचा मॉडेल लेवल क्वेश्चन आणि चौथा असणार तुमचा PO मेन्स लेवलचे क्वेश्चन डिस्कस करणार आहेत. आणि क्लासची जी स्ट्रेंथ असणार आहे ती आपली अशी नाही की 40-50 मिनिटाची, ती प्रत्येक स्ट्रेंथ जी आहे ती 1.5 ते 2 तासाची स्ट्रेंथ आपली असणार आहे. तर जाऊन पटकन तुम्ही परचेस करा. दोन्ही बॅचेस तुमच्यासाठी फार इम्पॉर्टंट असतील आणि आपण भेटूयात आपल्या ह्या बॅचमध्ये जे सुरू होतंय 10 जून पासून. थँक्यू सो मच हा व्हिडिओ बघितल्याबद्दल. तुमचे जे काही डाऊट असतील त्या ठिकाणी कमेंट करा, त्याला मी डेफिनेटली आन्सर करेन. बाय बाय, टेक केअर.